डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे नाशिक रोड रेल्वे स्थानकावर 2 दिवस भव्य अन्नदान उपक्रम राबवण्यात आला। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या आदेशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला। गेल्या 25 ते 30 वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या परंपरेत महापरिनिर्वाण दिनी नाशिककडे मार्गस्थ होणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना मनापासून अन्नदान हे वाटप केले जाते। या उपक्रमाचं आयोजन आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष गोटीराम पवार आणि विशाल पवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले। सामाजिक कार्याचा मोठा वारसा जपणारे गोटीराम पवार यांनी आंबेडकरी चळवळ आणि गोरगरीब अनाथांसाठी सातत्याने सेवा देण्याचा संकल्प आजही जिवंत ठेवलाय। त्यांच्या या कार्याची संपूर्ण जिल्ह्यात प्रशंसनीय चर्चा आहे। या अन्नदान उपक्रमात युवक जिल्हाध्यक्ष अमोल पगारे, शहराध्यक्ष समीर शेख, नैना वाघ, विमलबाई तडवी, रामबाबा पठारे, आकाश भालेराव, संतोष पाटील, चंद्रकांत भालेराव, सनी साळवे, शरद गायकवाड, राजू रिपोर्टे, आकाश घुसळे, दिलीप साळवे, भाऊसाहेब जगताप, संजय भालेराव यांसह आरपीआयचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने 30 वर्षापासून नाशिक रेल्वे स्टेशन येथे चैत्यभूमीला जाणाऱ्या भारतातील तमाम आंबेडकरी अनुयायांना व आंबेडकरी जनतेला अन्नदानाचं वाटप रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून गोटीराम पवार हे 30 वर्षापासून करत असतात। त्यांचा हा उपक्रम हा खरोखरच कौतुकास्पद आहे। मी चैत्यभूमी येथे दर्शनात जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना व भीमसैनिकांना शांततेत जावावे असे आवाहन करतो व कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी अशी विनंती करतो। जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे नेते गोटीराम पवार यांनी परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या सर्व भीमसैनिकांना अन्नदान कसं मिळेल त्यांना त्या प्रयत्नशील ते राहता। या ठिकाणी आमचे अनेक आरपीआयचे नेत्याला ते आमंत्रित करता। आमचे अमोलभाई पगारे असेल, समीरभाई शेख असेल, नैना वाघ असेल, आकाश घुसळे असेल, अनेक भीमसैनिकांना ते सोबत घेऊन आलेल्या बाबासाहेबाला वंदन करण्यासाठी जे भीमसैनिक आहेत त्यांना कसं अन्नदान मिळेल याच्याकडे आमचे गोटीराम पवार लक्ष टाकता। मी खरोखरच त्यांच्या बी कार्याला वंदन करतो आणि बाबासाहेबाला बी अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम। विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्या 69वा महापरिनिर्वाण दिन आहे। त्यानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या ठिकाणी नाशिक रेल्वे स्टेशन येथे महामानवास अभिवादन करण्याकामी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून जाणाऱ्या भीमसैनिक महिलांना अन्नदानाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजक गोटीराम भाऊ पवार, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे नेते जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष अमोलजी पगारे साहेब, नैनाताई वाघ, समीरभाई शेख आणि आमचे सर्व सहकारी या सर्वांच्या वतीने संतोष पाटील आहेत, आकाशभाई रामबाबा पठारे आहेत, यांच्या वतीने या ठिकाणी भीमसैनिकांना भाऊसाहेब जगताप, दिलीप साळवे, सर्वांच्या संजय भालेराव सर्वांचे नाव येतील आणि जाणाऱ्या सर्व भीमसैनिकांना, मुंबई येथे जाणाऱ्या सर्व भीमसैनिकांना या ठिकाणी अन्नदानाचं पाकिट वाटण्यात येत आहे। तरी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि बाबासाहेबांना वंदन करण्याकामी आपण सर्वांनी आज रात्रीपासूनच उद्या सकाळपर्यंत मुंबई येथे पोहोचावं। आलेल्या सर्व भीमसैनिकांचं या ठिकाणी आवेदन करण्याकामी चाललेल्या भीमसैनिकांना मी या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मृती वंदन करतो आणि येथेच थांबतो। भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दादर चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी जे भाविक जात आहे त्यासाठी आपण गेल्या अनेक वर्षापासून अन्नदानाचा कार्यक्रम ठेवीत असतो। तरी सगळ्या भीमसैनिक व नागरिकांनी अन्नदानाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.